प्रथम मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आजची एक सुंदरशी वेळ परमेश्वराने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे आणि 2025 या वर्षाच्या गेली 7 महिने परमेश्वराने आम्हाला सांभाळलं आणि एका नवीन महिन्यामध्ये पदार्पण करण्यासाठी प्रभूने आम्हाला प्रत्येकांना सहायता केलेली आहे। त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देतो। आणि जसा मी या महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्रित आलेलो असताना प्रभू त्याच्या पवित्र वचनातून आमच्या प्रत्येकांशी एका विशेष विषयाच्या संबंधाने तो बोलू इच्छित आहे। आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे आणि शरीराचे सामर्थ्य। प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे आणि शरीराचे सामर्थ्य। प्रत्येक एक वस्तूची, प्रत्येक एक व्यक्तीची एक शक्ती असते, एक सामर्थ्य असतं। प्रत्येक व्यक्तीला एक सीमा आहे, प्रत्येक एक व्यक्तीला एक मर्यादा आहे। परंतु ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वरासंबंधी पवित्र शास्त्रामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही त्याच्या शक्ती, त्याच्या सामर्थ्याकडे ज्या वेळामध्ये आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, या संबंधीने आम्ही या वचनातून आम्ही ऐकण्याचा ज्या वेळामध्ये प्रयत्न करतो, प्रियांनो, पवित्र शास्त्र अनेक गोष्टी आम्हाला या गोष्टी संबंधीचा उलगडा करतं। हालेलुया। की जसं आज आम्ही प्रभूजनाच्या पवित्र विधीमध्ये आम्ही सामील होणार आहोत, जे सामील होणार आहे त्यांच्यासाठी आणि जे सामील होणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे वचन आहे। हालेलुया। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी। पवित्र शास्त्रातील एका वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया की पवित्र शास्त्र आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त आणि शरीरासंबंधी काय सांगतं। प्रत्येक एक गोष्ट प्रियांनो वचनावरती रचलेली आहे आणि पवित्र शास्त्राच्या वचनावरती जर ती गोष्ट नसेल तर त्या गोष्टीचा आम्ही प्रियांनो ती गोष्ट आम्ही स्वीकारू सुद्धा शकत नाही किंवा ती गोष्ट आम्ही त्याच्यावरती विश्वास सुद्धा करू शकत नाही। परंतु पवित्र शास्त्र जर आम्हाला या गोष्टीचा दुजोरा देतं, पवित्र शास्त्र जर आम्हाला या गोष्टी शिकवतं, सांगतं, तर प्रियांनो त्या गोष्टी आम्हाला स्वीकाराव्याच लागतील। हालेलुया। आमचा विचार काही असेल किंवा आम्ही कोणती थेरी किंवा कोणत्या प्रकारचा प्रियांनो आम्ही अभ्यास केला असेल, जरी त्या गोष्टी असतील तरी परमेश्वराचं वचनच हे सत्य आहे। हालेलुया। जगातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण सत्य हे केवळ पवित्र शास्त्र आहे। आणि म्हणून प्रियांनो आज पवित्र शास्त्र या संबंधीने येशू ख्रिस्ताच्या रक्ता संबंधीने आम्हाला काय सांगता, आम्ही ती गोष्ट अगोदर समजून घेऊया। पवित्र शास्त्रातून आम्ही पाहूया। नवीन करारामध्ये इब्री लोकासपत्र याचा अध्याय 9 आणि वचन 22, हिब्रू चॅप्टर 9 वर्स 22, इब्री लोकासपत्र याचा अध्याय 9 आणि वचन 22 आम्हाला सांगतं, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही। हालेलुया। रक्त काय करतं? रक्त काय करतं? सर्वजण माझ्याशी बोला। आपण बोलत बोलत ऐकत ऐकत प्रियांनो आम्ही शिकतो। हालेलुया। रक्त या ठिकाणामध्ये काय सांगत आहे की नियमशास्त्राप्रमाणे, नियमशास्त्र काय सांगतं की नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते। म्हणजे रक्ताच्या द्वारे बहुतेक सर्व काही शुद्ध होतं हे नियमशास्त्र सांगतं। आणि नियमशास्त्र की जो नियमशास्त्र परमेश्वराने मोशेला दिला, की जो नियमशास्त्र परमेश्वराने यहुदी लोकांना दिला, आणि त्या नियमशास्त्राच्या अधीनतेमध्ये आम्ही सुद्धा आलो। आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही। हालेलुया। रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही। नियमशास्त्र आम्हाला सांगत आहे की रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही। म्हणजे रक्त ओतणं, रक्त सांडवणं आणि रक्त त्या व्यक्तीवरती प्रियांनो ओतल्या जाणं गरजेचं आहे की त्याद्वारे प्रियांनो प्रत्येक व्यक्तीला शुद्धता मिळणं गरजेचं आहे। हालेलुया। कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उन पडलं आहे। आणि प्रियांनो जो व्यक्ती पापी आहे त्या पापी व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही। हालेलुया। स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश कोणाला आहे? यस,
ज्याच्या पापांची क्षमा झाली आहे, ज्याला पवित्रता मिळालेली आहे, जो व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरला आहे, त्याच व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आहे. नसता कुठल्याही व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मुळीच नाहीये. आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. सो या संबंधीने आम्हाला नियमशास्त्र सांगतं की नियमशास्त्राच्या द्वारे कुठल्याही व्यक्तीने एक नियम मोडला तर सर्व नियम त्याने मोडले. हालेलुया. एक नियम त्याने मोडला तर सर्व नियम त्याने मोडले. हे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, नियमशास्त्र आम्हाला सांगतं. हे नियमशास्त्र या गोष्टीची प्रियांनो आम्हाला स्पष्टता देतं. आणि म्हणून प्रियांनो आणखी पवित्र शास्त्रामध्ये मी पाहूया की रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. मत्ते वर्तमान याचा अध्याय 26 आणि वचन 28 आम्हाला काय सांगत आहे? मॅथ्यू चॅप्टर 26 वर्स 28, मत्ते 26-28 काय सांगतं? हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. प्रभू येशू ख्रिस्ताने एक नवीन करार प्रस्थापित केला. हालेलुया. जुन्या कराराच्या माध्यमातून किंवा नियमशास्त्राच्या माध्यमातून कुठलाही व्यक्ती नीतिमान ठरू शकत नाही. परंतु प्रियांनो, परमेश्वराने जशी सर्व सृष्टीची निर्मिती केली, जसं परमेश्वराने स्वर्गाची सुद्धा निर्मिती केली, स्वर्गामध्ये मनुष्याला स्थान देण्यासाठी परमेश्वराने एक योजना केली की ती योजना प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल. प्रभू येशू ख्रिस्त आपलं रक्त, आपला प्राण, आपलं शरीर त्या वधस्तंभावरती अर्पेल आणि त्या रक्ताच्या द्वारे मनुष्याचे पाप धुतल्या जातील. ज्या वेळामध्ये मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताला येशू प्रभू आहे हे आपल्या मुखाने कबूल करेल आणि आपल्या अंतःकरणामध्ये तो विश्वास करेल की पित्याने त्याला मेलेल्यातून जिवंत केला आहे. हालेलुया, हालेलुया. ही तारणाची योजना परमेश्वराने मनुष्याला देऊ केली आणि या योजनेच्या कारणाने मनुष्याला परमेश्वराने नीतिमान ठरवलं विश्वासाच्या योगे. मनुष्य चांगले कृत्य करतो, चांगलं वागतो, चांगलं बोलतो, चांगलं आचरण करतो. या कारणाने मनुष्याला प्रियानो पापांची क्षमा मिळत नाही. तर प्रियानो पापांची क्षमा मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सामर्थ्य आहे. हालेलुया. त्याच्या रक्ता वाचून प्रियानो कुठल्याही व्यक्तीला पापांची क्षमा मिळू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त शेवटलं भोजन करत असताना त्याने प्याला घेतला आणि आपल्या शिष्यांना देत त्याने म्हणलं हे माझं नवीन कराराचं रक्त आहे. हालेलुया. ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये इब्री लोकाच्या पत्रात 9 आणि वचन 22 मध्ये आम्ही वाचलं की रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. परमेश्वराने नियम दिला होता की मनुष्याने, प्रत्येक यहुदी व्यक्तीने, इस्रायल लोकांनी प्रियानो या संबंधीने जो नियमशास्त्र परमेश्वराने त्यांना दिला की त्या व्यक्तीने आपल्या लेकरांच्या, आपल्या परिवाराच्या पाप क्षमेसाठी त्यांनी एखाद्या पशुचं त्यांनी अर्पण करायचं आणि ते रक्त त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या परिवाराला, त्याच्या संबंधीने प्रियानो ते रक्त त्या व्यक्तीवरती, त्याच्या परिवारावरती शिंपडल्या जायचं आणि त्याद्वारे प्रियानो त्या व्यक्तीला पाप क्षमा मिळायची. हालेलुया. आता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी प्रियानो तो वल्हाणाचा कोकरा म्हणून त्या वधस्तंभावरती अर्पिला गेला. एकदाच तो आमच्यासाठी अर्पिला गेला. आता त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला कायमची पाप क्षमा दिलेली आहे. आता आम्हाला कुठल्याही नवीन पशुची, नवीन पक्षाची, नवीन कुठल्याही प्रकारच्या प्रियानो जनावराची आम्हाला रक्त ओतण्याची आता आवश्यकता नाही. आमच्यासाठी एकदाच कोकरा अर्पिला गेला. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आमच्यासाठी एकदाच कोकरा अर्पिला गेला की त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला प्रत्येकांना पापांची क्षमा देऊ केलेली आहे. आणि जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ येतो प्रियानो, त्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं रक्त प्रियानो शुद्ध करतं, त्याला पवित्र करतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक नवीन करार प्रस्थापित केला आणि तो करार या संबंधीने आहे नवीन करार की ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा करार. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांसाठी ओतल्या जात आहे. हालेलुया. जगातील प्रत्येक व्यक्तींना ही संधी आहे. प्रत्येक व्यक्तींसाठी
संधीसाठी ही संधी आहे. परमेश्वर इतका सिरियस आहे प्रियांनो तो मनुष्या संबंधीने की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये तो वधस्तंभावरती मारला गेला प्रियांनो, त्या तिसऱ्या दिवशी तो जिवंत होण्या अगोदर त्या 3 दिवसाच्या कार्यकालामध्ये, त्या 3 दिवसाच्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या अधोलोकामध्ये उतरून गेला. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे नोहाच्या वेळामध्ये प्रियानो ज्या लोकांनी परमेश्वराच्या वचनाचा स्वीकार केला नाही, ज्या लोकांनी प्रियानो पश्चाताप केला नाही, त्या आत्म्यांना संधी देण्यासाठी परमेश्वराने आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या अधोलोकामध्ये पाठवलं, त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी. जर परमेश्वर इतका सिरियस आहे तर प्रियानो आम्ही जिवंत आहोत तर तो आमच्याबद्दल किती गंभीर असेल. हालेलुया. जे मृत आत्मे आहेत प्रियानो, जे आत्मे त्या अधोलोकांमध्ये आहे, त्या अधोलोकांच्या आत्म्यासंबंधी जर परमेश्वर इतका गंभीर आहे तर जिवंत असलेल्या लोकांसंबंधी परमेश्वर किती गंभीर आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही, तर प्रत्येक आत्मा, प्रत्येक व्यक्ती तारला जावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियानो, जो आत्मा, जो व्यक्ती आपल्या मुखाने कबूल करतो आणि जो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रियानो तारण होतं. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पवित्र शास्त्रातून सांगत आहे की येशूचं रक्त हे आमच्यासाठी शुद्ध करणारं रक्त आहे, ते आमच्यासाठी नवीन करार प्रस्थापित करणारं त्याचं रक्त आहे. आध्यात्मिकरित्या प्रियानो या रक्ताचं सामर्थ्य आम्ही पाहूया. 1 योहान याचा अध्याय 1 आणि वचन 7 मध्ये, 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 7, 1 योहान 1:7. थँक यू जीसस. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं जे सामर्थ्य आहे आत्मिकरित्या, आध्यात्मिकरित्या, तर ते आम्हाला त्याचं रक्त क्षमा देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला शुद्ध करणार आहे. हालेलुया. क्षमा देण्याचं आणि शुद्ध करण्याचं जे रक्त आहे ते केवळ माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. हालेलुया. या जगामध्ये जर मनुष्याला क्षमा पाहिजे, या जगामध्ये मनुष्याला शुद्धता पाहिजे, तर ती शुद्धता आणि क्षमा येशूच्या रक्ताच्या द्वारे मनुष्याला प्राप्त होते. आणि म्हणून प्रियानो, जो व्यक्ती येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल करतो आणि येशूचं रक्त आपल्या जीवनावरती प्रियानो जो व्यक्ती स्वीकारतो त्या प्रत्येक व्यक्तीला पापांची क्षमा मिळते, त्या व्यक्तीला प्रियानो शुद्धता प्राप्त होते. हालेलुया. मनुष्य आपल्या जीवनामध्ये शुद्धता ही येशूच्या रक्ताच्या द्वारेच प्राप्त करू शकतो. हे आत्मिक सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं आहे. इफिसकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 7, इफिसियन चॅप्टर 1 वर्स 7, इफिस 1:7, इफिस 1:7. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियानो आध्यात्मिक जे सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आहे ते म्हणजे मुक्तीचे सामर्थ्य. हालेलुया. मुक्ती. कोणती मुक्ती? कशाची मुक्ती? हालेलुया. हालेलुया. कोणती मुक्ती? कशाबद्दलची मुक्ती या ठिकाणामध्ये सांगितलेली आहे? येस, पापातून मुक्तता. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला, जगातील प्रत्येक व्यक्तीला या मुक्ततेची गरज आहे. कारण परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. आणि प्रियांनो, मुक्तता ही केवळ येशूच्या रक्ताच्या द्वारेच प्राप्त होते. आणि म्हणून या ठिकाणामध्ये परत एकदा हे वचन आम्ही वाचतो, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही सर्वजण म्हणूया येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. जोरात बोलूयात, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. थोड्या मोठ्या आवाजात बोलूया, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. काय म्हणतंय वचन आम्हाला पुढे? खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली. हालेलुया. खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. हालेलुया. आमच्यासाठी खंडणी भरण्यात आली. एक
विशेष प्रकारचा मोबदला दिला जातो. जर प्रियांनो एखाद्या व्यक्तीची मुक्तता करायची तर त्या संबंधीची विशेष प्रकारची रक्कम, विशेष प्रकारचा मोबदला दिला जातो आणि त्या वेळामध्ये त्या व्यक्तीची मुक्तता केली जाते. आणि आमच्या प्रत्येकांची मुक्तता होण्यासाठी आम्हाला काय मिळणार होतं माहितीये? मरण, सार्वकालिक मरण, की ज्या नरकाच्या अग्नीमध्ये आम्ही कायम असणार होतो. परंतु त्या अग्नीतून परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना मुक्तता दिली. ती येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे ती खंडणी भरण्यात आली. येशू ख्रिस्ताचं रक्त देण्यात आलं आणि आमच्या प्रत्येकांची सुटका करण्यात आली. आम्हाला प्रत्येकांना मुक्तता मिळाली आणि ती मुक्तता येशूच्या रक्ताच्या द्वारे मिळालेली आहे. आता आम्हाला दंड मिळणार नाहीये. हालेलुया. जो दंड आहे प्रियांनो, त्या दंडातून आम्हाला मुक्तता मिळाली. ती मुक्तता, मरणाची मुक्तता आम्हाला प्रत्येकांना, तारण प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झालं आणि हे तारण परमेश्वराने प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे देऊ केलेलं आहे. दंड येशू ख्रिस्ताने घेतला आणि त्याच्याकडे असलेलं जीवन त्याने आम्हाला प्रत्येकांना देऊ केलं. आता आम्ही प्रत्येक जण तारण मिळालेलं आहोत. आता आम्हाला दंड मिळणार नाही. दंड मिळणार नाही याचा अर्थ हा नाहीये की आम्ही पापामध्ये, वाईटामध्ये, दुष्टामध्ये आमचं जीवन जगावं असं नाहीये. तर आम्ही पवित्रतेमध्ये, शुद्धतेमध्ये आमचं जीवन, आम्ही आचरण चांगल्या प्रकारचं करणं आणि सत्यामध्ये आम्ही आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताच्या संबंधीचं अनुकरण आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो मला अनुसरतो तो अंधकारात मुळी चालणार नाही. आम्ही कोणाचं अनुसरण करत आहोत? आम्ही कोणाचं अनुसरण करत आहोत? येशू संबंधीचा आम्ही अनुकरण करत असताना प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनाची चाचपणी करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आध्यात्मिक सामर्थ्य आम्ही पाहत आहोत. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 19 ते 22 आम्ही पाहतो. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 19 to 22. इब्री 10 वचन 19 ते 22. तेव्हा म्हणून बंधुजनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. ओके. या ठिकाणामध्ये प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं आध्यात्मिक जे सामर्थ्य आमच्यासाठी आहे की आम्ही देवापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य तो आम्हाला देतो. जसं आम्ही जुन्या करारामध्ये जे परमेश्वराचं जे मंदिर होतं यरुशलेम मध्ये, आणि त्याच प्रकारे निवास मंडप या संबंधीने आम्ही वाचतो की परमपवित्र स्थानामध्ये कुठलाही व्यक्ती जाऊ शकत नव्हता. सामान्य व्यक्ती आणि याजक असेल तोही व्यक्ती जाऊ शकत नव्हता. परंतु फक्त जो मुख्य याजक आहे की जो वर्षातून एकदाच त्या परमपवित्र स्थानामध्ये जात होता. आणि वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण पित्याच्या हाती सोपवून दिला, त्या वेळामध्ये जो पवित्र स्थानातील किंवा पवित्र मंदिरातील पियानो जो पडदा आहे तो वरून खालपर्यंत फाटला, तो दुभांगला. आणि वचन आम्हाला सांगतं की तो पडदा फाटल्यानंतर मनुष्याची आता परमेश्वराकडे पोहोचण्याची जी कुवत आहे ती परमेश्वराने येशूच्या रक्ताच्या द्वारे प्राप्त करून दिली. अगोदर मनुष्य परमेश्वराकडे डायरेक्टली जाऊ शकत नव्हता, आता तो येशूच्या द्वारे परमेश्वराकडे तो जाऊ शकतो. हे आमच्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्ताचं सामर्थ्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो, आम्ही जगिकरित्या आम्ही आमचं जीवन जगतो, आम्हाला येशू ख्रिस्त माहिती नाही, तर प्रियांनो आम्ही परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. परंतु परमेश्वराकडे जाण्यासाठी येशूचा हा मार्ग आहे आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो आम्ही आता परमेश्वराकडे जाऊ शकतो, आम्ही देवाकडे जाऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही.
पित्याकडे जाण्यासाठी प्रियांनो एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. सो देवाकडे जाण्यासाठी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं हे सामर्थ्य आहे. त्यानंतर आध्यात्मिक सामर्थ्य या रक्तासंबंधी आम्ही पाहत आहोत. प्रकटीकरण याचा अध्याय 12 आणि वचन 10 ते 11. रिव्हल्यूशन चॅप्टर 12 वर्स 10 to 11. प्रकटीकरण 12वा अध्याय वचन 10 आणि 11. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाचे सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्याच्यावर मरण्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. हालेलुया. प्रियांनो, चौथं सामर्थ्य आध्यात्मिक प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये हे आहे की आम्ही प्रत्येक जण ज्या वेळामध्ये येशूचं रक्त आमच्या जीवनावरती लावल्या जातं, ते क्लेम केल्या जातं, प्रियांनो आम्ही प्रत्येक जण वाईटावरती विजय मिळू शकतो. हालेलुया. प्रत्येक वाईट गोष्टीवरती, सैतानाच्या प्रत्येक अधिकारावरती आम्ही प्रत्येक जण प्रियांनो विजय मिळू शकतो, आम्ही जिंकल्या जाऊ शकतो. हे आमच्यासाठी आध्यात्मिक सामर्थ्य आहे येशूच्या रक्ताचं. हालेलुया. जे अगोदर मनुष्य करू शकत नव्हता येशूच्या रक्ताच्या वाचून, आता येशूचं रक्त आमच्यावरती क्लेम झालेलं आहे. येशूचं रक्त आम्हाला शिंपडलेलं आहे. येशूचं रक्त आमच्यावरती लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आता आम्ही प्रत्येक वाईटावरती, सैतानाच्या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही विजय मिळू शकतो. आम्ही विजय मिळवलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही येशूच्या रक्ताचं सामर्थ्य आम्ही पाहतोय की येशूच्या रक्ताचं सामर्थ्य आम्हाला क्षमा देणार आहे. येशूचं रक्त आम्हाला शुद्ध करणार आहे. येशूचं रक्त आम्हाला मुक्तीचं सामर्थ्य येशूच्या रक्तामध्ये आहे. येशूच्या रक्तामध्ये प्रियांनो देवापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य आहे. येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो आम्ही वाईटावरती आम्ही विजय मिळवू शकतो. हालेलुया. हे आध्यात्मिक सामर्थ्य येशूच्या रक्तामध्ये आहे. त्यानंतर आम्ही पाहूया येशू ख्रिस्ताच्या शरीराचं सामर्थ्य. येशू ख्रिस्ताच्या शरीरासंबंधी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? लुका शुभवर्तमान याचा अध्याय 22 आणि वचन 19 मध्ये. लुका चॅप्टर 22 वर्स 19. लुक 22:19. मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हा करिता दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. ओके. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना त्याने दिली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? हे माझं शरीर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं स्मरण म्हणून प्रियांनो आम्ही या भाकरीतून खातो. ही भाकर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं ते प्रतीक आहे, ते त्याचं दर्शक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या या शरीरासंबंधी आम्ही आणखी एक वचन आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. काय करा? स्मरण करणं म्हणजे आम्ही कशाची आठवण करतोय? आम्ही आठवण करतोय की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत करण्यात आला. हालेलुया. या गोष्टीचं आम्ही आठवण करतो, आम्ही स्मरण करतो. आणि हे स्मरण केल्याने काय होतं? हे आठवण केल्याने काय होतं? काय होतं? हे आठवण केल्याने काय होतं? तो व्यक्ती आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ ठेवतो आणि तो व्यक्ती पाप करण्यापासून स्वतःला रोखतो. होतं असंच. कारण त्या व्यक्तीला माहिती की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारला गेला, त्याने त्याचं बहुमूल्य रक्त, त्याने बहुमूल्य त्याचं शरीर त्या वधस्तंभावरती अर्पिलं आणि त्याच्याद्वारे मला त्याने पापातून मुक्तता दिली. प्रियांनो, या गोष्टी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ आम्ही करतो. त्याच्या शरीराचं, त्याच्या रक्ताचं स्मरण आम्ही करतो. येशू ख्रिस्ताचं स्मरण करतो की तो आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती मारला गेला. 1 पेत्र 2 आणि वचन 24 आम्हाला काय सांगतं? फर्स्ट पीटर चॅप्टर 2 वर्स 24. 1 पेत्र 2:24. त्याने स्वतः तुमची पापे स्वदेशी वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की पेत्र या पत्रात तो लिहित आहे की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून
त्याने आमची जी पाप आहे स्वतःच्या देहावरती, स्वतःच्या शरीरावरती त्याने ती वाहिली. आणखी काय सांगत आहे वचन, की यासाठी त्याने आमची पाप कशासाठी वाहिले? वचन सांगतं की यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन नीतिमत्वासाठी आम्ही जगावं. हालेलुया. आम्ही कशासाठी मारल्या जावं? पापासाठी आम्ही मेल्या जावं आणि नीतिमत्वासाठी आम्ही जगावं. हालेलुया, हालेलुया. आम्ही कशासाठी मारल्या गेलोय? पापासाठी. ज्या वेळामध्ये एखादा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, तो व्यक्ती पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतो, तो व्यक्ती पाण्यामध्ये पियानो तो आपला स्वभाव, आपलं जीवन, आपलं मरण, आपला जुना मनुष्य त्या पाण्यामध्ये तो त्यागतो. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला तसा तो व्यक्ती ज्या वेळामध्ये पाण्यातून त्याला बाहेर काढला जातो, तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म त्याचा होतो. आणि त्याचा नवीन जन्म झाला म्हणजे तो व्यक्ती आता पापासाठी मरण पावला आणि तो व्यक्ती आता नीतिमत्वासाठी तो व्यक्ती आता जगत आहे. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण नीतिमत्वासाठी कायम रोज जगणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आता आम्ही प्रत्येक जण कशासाठी जगावं? कशासाठी जगावं? बोलू येशू मसीह की जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया. ओके, चला या. आम्ही इतकं महत्वपूर्ण गंभीर विषय ऐकत आहोत की हा विषय प्रियानो प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. या प्रभूजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होण्या अगोदर आम्ही या गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं आहे. आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रियानो आम्ही सामर्थ्य जाणून घेत आहोत. कदाचित या गोष्टी आम्हाला माहिती सुद्धा आहेत, परंतु बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष सुद्धा करतो किंवा या गोष्टीचा विसर सुद्धा बऱ्याच वेळेस आम्हाला पडतो. आणि म्हणून प्रभू ज्या ज्या वेळामध्ये आम्हाला त्या गोष्टी किंवा जे वचन प्रभू आम्हाला देतो त्या गोष्टी आम्ही ऐकणं, त्या समजून घेणं, त्या आत्मसात करणं फार गरजेचं आहे. बोलू येशू मसीह की. आम्ही तयार आहोत का? जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की त्याने तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन नीतिमत्वासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आम्ही प्रत्येक जण निरोगी आहोत. हालेलुया. निरोगी असणं म्हणजे काय? पूर्णपणे आरोग्य आमच्या जीवनामध्ये असणं. हालेलुया. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा मी निरोगी आहे, मी निरोगी आहे. मागच्या व्यक्तीला सांगा मी निरोगी आहे. निरोगी या शब्दाचा अर्थ काय आहे? रोग नसलेला व्यक्ती. हालेलुया. आता जर कोणी मला म्हटलं ना की पाळक साहेब मला हेच दुखतंय, मला तेच दुखतंय, हालेलुया, हा बोलिये येशू मसीह की. कारण वचन जर आम्हाला या गोष्टीचा पुरावा देतं तर ती गोष्ट आम्ही स्वीकारायलाच पाहिजे. वचन काय सांगत आहे की येशूला बसलेल्या फटक्यांनी, त्याला फटके बसले का बसणार आहेत? ही गोष्ट पूर्ण झालेली आहे. आता आम्हाला पूर्णपणे त्याच वेळात प्रभू येशू ख्रिस्ताच्या संबंधीने आम्हाला आरोग्य मिळालं ज्या वेळामध्ये त्याला फटके मिळाले. फक्त ती गोष्ट आम्हाला स्वीकारणं आवश्यक आहे. हालेलुया, हालेलुया. जरी आपल्या शरीरामध्ये एखादी व्याधी आहे, एखादा त्रास आहे, एखादा विकार आहे, एखादा आजार आहे, हे शब्द तुम्ही बोला की येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालं आहे. प्रियानो, किती मोठी व्याधी असू द्या, येशूच्या नावात ती प्रत्येक व्याधी दूर केली जाईल. शैतान तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा अधिकार चालू शकत नाही. कारण वचन स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तुम्हाला आरोग्य मिळेल असं नाही म्हणलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये तुम्हाला आरोग्य तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही निरोगी झालेला आहात. अशी भूतकाळातली गोष्ट किंवा भविष्यकाळातली गोष्ट किंवा वर्तमानातली गोष्ट सांगितलेली नाही. तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. फक्त ती गोष्ट आम्हाला स्वीकारावी लागेल. कितीही मोठी व्याधी असू द्या,
कितीही मोठी समस्या असू द्या, कितीही मोठा आजार असू द्या, त्या प्रत्येक व्याधीला बरं करण्याचं, त्या प्रत्येक रोगाला बरं करण्याचं सामर्थ्य येशूला बसलेल्या फटक्यांमध्ये आहे प्रियानो. हालेलुया. ती गोष्ट पूर्ण झालेली आहे, फक्त ती गोष्ट आम्हाला स्वीकारायची. आणि जो व्यक्ती स्वीकारतो विश्वासाने, त्या व्यक्तीला त्याच वेळामध्ये आरोग्य नक्की मिळतं. हालेलुया. सो आम्ही येशू ख्रिस्ताच्या शरीरासंबंधीचं प्रियानो वचन आम्ही पाहत आहोत की पवित्र शास्त्रातून, की आम्ही त्याच्या स्मरणार्थ प्रियानो या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराची आम्ही आठवण करतो. येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला निरोगी आम्ही झालेलो आहोत. आणि त्याच प्रकारे आध्यात्मिक सामर्थ्य आम्ही पाहूया. आध्यात्मिक सामर्थ्य आम्हाला काय सांगतं की येशूच्या शरीराला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला शारीरिक, मानसिक आणि आम्हाला आध्यात्मिक, भावनिक प्रियानो आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. सगळ्या ज्या गोष्टी आमची भावना शरीराशी संबंधित आहे, बरोबर आहे. आमच्या प्रत्येक भावना शरीराशी संबंधित आहे, त्या आमच्या शरीर सोडून नाहीये. आमची मानसिकता, आमची आध्यात्मिकता आमच्या शरीराशी जोडलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी येशूला बसलेल्या फटक्यांनीच आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. कोणी मेडिकल लाईनचं आहे इथं? तुम्हाला माहिती असेल या गोष्टी, ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील, बरोबर सिस्टर. आपली प्रत्येक भावना शरीराशी संबंधित आहे. जर आपल्याला थोडस जर जखम झाली तर आपण रडायला लागतो, म्हणजे आपण भावनिक होऊन जातो, बरोबर आहे. प्रत्येक एक गोष्ट भावनेशी संबंधित आहे. आणि म्हणून प्रियानो प्रत्येक गोष्ट शरीराशी संबंधित असल्याने भावनिक आहे, आध्यात्मिक आहे. आणि प्रियानो त्याच प्रकारे प्रियानो आमच्या शारीरिक आरोग्या संबंधी सुद्धा, शारीरिक प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या 39 फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो हे आध्यात्मिक सामर्थ्य आम्हाला आहे. जर तुम्ही मानसिकरित्या किंवा भावनिकरित्या फार खालवलेले असाल, चिंता असेल, काळजी असेल, समस्या असतील, अडचणी असतील, फार दुःखी तुम्ही असाल, फार निराश तुम्ही असाल, हे वचन तुम्ही स्वीकारा की येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्यांनी मला आत्मिक, भावनिक, शारीरिक आरोग्य येशूने अगोदरच दिलेलं आहे. आणि मी ते येशूच्या नावामध्ये स्वीकारतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा हे वचन तुम्ही बोलू शकता. कुठलाही त्रास असेल, कुठलाही व्याधी असेल, कुठली समस्या असेल, चिंता असेल, काळजी असेल, निराशा असेल, हे वचन स्वीकारा. येशूच्या नावात आरोग्य तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आत्मिकतेमध्ये, तुमच्या भावनेमध्ये प्रभू तुम्हाला नक्की ते आरोग्य देईल. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणखी मी पाहतो की येशू ख्रिस्ताच्या शरीरासंबंधीचं वचन, की त्याच्या शरीराचं सामर्थ्य ते आम्हाला पोषण सुद्धा देणार आहे. हालेलुया. येशूचं शरीर आम्हाला पोषण देणार आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 35, जॉन चॅप्टर 6 वर्स 35, योहान 6:35. येशू त्यांना म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही ताण लागणार नाही. बोले येशू मसीह की. जर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी ताण लागणार नाही. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्ताने अन्न खाल्लं नाही, पाणी तो पिला नाही, त्या वेळामध्ये प्रियांनो जो परीक्षक आहे, परीक्षक त्याच्या जवळ आला आणि त्याने म्हणलं की या धोंड्याला भाकर होण्याची तो आज्ञा कर. प्रभू येशू ख्रिस्ताने काय वचन सांगितलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने मनुष्य जगेल. आम्हाला जगण्यासाठी कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? मग आता काही जण हा सुद्धा विचार करतील बरं का, मग पाळक साहेब आम्ही जेवण नाही करायचं का? हालेलुया. 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 मग आम्ही काही नाही कमवलं तरी चालेल का? किराणा नाही भरला तरी चालेल का? हालेलुया. मी आध्यात्मिक सामर्थ्याबद्दल बोलत आहे. आणि आम्ही जो विचार करतो, बऱ्याच वेळेस आम्ही शारीरिक मानसिक विचार करतो, आणि तो विचार प्रियांनो आमच्या जगिक विचाराशी जोडलेला असतो.
आम्हाला आत्मिकरित्या जगण्यासाठी आत्मिक अन्नाची गरज आहे. आणि आत्मिक अन्न देणारा केवळ माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो त्याच्या वचनातून तो आम्हाला देतो. त्याच्या वचनातून आमची तहान, आमची भूक भागवली जाते. प्रियांनो, आज अनेक लोक आहेत, प्रत्येक व्यक्ती प्रियांनो एक ना एक वेळ अशी त्याची असतेच, येतेच. प्रत्येक व्यक्ती या गोष्टीशी जुडलेला आहे. काही जण दाखवतात आणि काही जण दाखवत नाही, बरं का. ती गोष्ट तितकीच सुद्धा सत्य आहे. प्रत्येक व्यक्ती प्रियांनो या गोष्टीचा विचार करतोच, आणि या गोष्टीचा विचार त्याच्या जीवनात येतो की मी अनेक गोष्टी मी जगामध्ये केल्यात, परंतु मला शांती मिळत नाही, मला माझी जी गरज आहे, आत्मिक गरज, ती पूर्ण होतच नाही. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी विचार करतो, परंतु जो व्यक्ती येशूवरती विश्वास करतो ना, जो व्यक्ती येशू संबंधीचं वचन ऐकतो, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं परमेश्वराचं वचन वाचतो, मनन करतो, त्या व्यक्तीला या प्रश्नाला तो कदापिही आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही. कारण परमेश्वर त्याची ही तहान आणि भूक त्याच्या वचनाच्या द्वारे पूर्ण करत असतो, त्याच्या सामर्थ्याने ती गोष्ट पूर्ण करत असतो. आणि आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त आणि त्याचं शरीर, ज्या वेळामध्ये तो व्यक्ती प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सामील होतो, त्याची ही आत्मिक गरज सुद्धा पूर्ण होत असते. त्या गोष्टी आम्ही पुढच्या वचनात पाहणार आहोत, पुढच्या भागात पाहणार आहोत. आणखी पाहूया की तो आमचं पालन पोषण या वचनाच्या द्वारे, तो पोषण आमचं त्याच्या शरीराच्या द्वारे, म्हणजे त्याच्या प्रभूभोजनाचा जो विधी आहे आणि त्याच प्रकारे वचन आहे, याद्वारे पियानो आम्ही ती गरज, आमची पोषणाची जी गरज आहे ती याद्वारे सुद्धा पूर्ण होते. त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला एकता शिकवणारा आहे, एकता आमच्या जीवनामध्ये आणणारा आहे. एक वचन आम्ही वाचूयात, 1 कोरिंथ 12 आणि वचन 27 मध्ये. 1 Corinthians chapter 12 verse 27. 1 कोरिंथ 12:27. 1 कोरिंथ 12:27. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. बोले येशू मसीह की. आम्ही प्रत्येक जण जिवंत आहोत, आहोत आहोत हे कसं आम्ही सांगू शकतो? येस, श्वास आम्ही घेतो, आणखी आम्ही एकमेकांशी बोलतोय, आम्ही सांगू शकतो आम्ही जिवंत आहोत, बाजूचा व्यक्ती जिवंत आहे, बरोबर आहे. आणि आमचं शरीर, आमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, आणि प्रत्येक अवयव आमच्या गरजा, आमच्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रियांनो हे अवयव परमेश्वराने दिलेले आहेत, बरोबर आहे. आपल्या ज्या गरजा आहेत त्या प्रत्येक गरजा आमच्या अवयवाच्या द्वारे पूर्ण होतात. प्रियांनो, पाय आम्हाला चालण्यासाठी सहाय्यक आहेत, आमचे हात आम्हाला जेवण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी, काम करण्यासाठी सहाय्यक आहेत. हालेलुया. करा का? हालेलुया. सो आमचं शरीर, आमचे अवयव आमच्या प्रत्येक एक गरजा प्रियांनो जाणून आहेत, आणि प्रत्येक अवयव शरीराला म्हणू शकत नाही की मी हे काम करणार नाही. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हात म्हणतो का मी काम करणार नाही? पाय म्हणतो का मी चालणार नाही? पाय म्हणत नाही ना की मी उभं राहणार नाही. कान कधीच म्हणत नाही की मी ऐकणारच नाही. आता डोळे म्हणतात का मी आता डोळे बंद करतो, आता मी पाहणारच नाही? डोळा असं म्हणतात का? नाही म्हणत. जे काम, जी जबाबदारी ज्या ज्या अवयवांवरती जी जी आहे, तो प्रत्येक अवयव आपापलं काम तत्परतेने, निष्ठेने आपलं काम करतो आहे. असंच आहे. जर आपल्या डोळ्यांना कमी दिसायला लागलं तर आपण काय करतो? नाही हो, पहिले डॉक्टरकडे जातो आपण. चष्मा नाही लावत डायरेक्ट, असं आहे का? आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब माझे डोळे चेक करा, नंबर लागलाय, वाढला की कमी झालाय, बरोबर आहे. डॉक्टर काय देतात आपल्याला? ड्रॉप देतात, गोळ्या देतात, आवश्यक असणारा चष्मा त्या नंबरचा ते आपल्याला देतात. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण त्या ट्रीटमेंटला स्वीकारतो, आणि डोळ्यातील कमतरता दूर करण्यासाठी, आम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी आम्ही पाय चालत गेले डॉक्टरकडे, तोंडाने बोलले त्या डॉक्टरशी, आणि खिशातून पैसे काढून आपण डॉक्टरांना हाताने दिले. प्रत्येक अवयव
एका अवयवाची काळजी घेण्यासाठी, त्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक अवयवाने काम केलं. हालेलुया. डोळ्यांचा फक्त दिसण्याची कमतरता. हाताला जखम झाली, हाताला जखम झाल्यानंतर आम्ही काय करतो? आता सुद्धा डॉक्टरकडे जातो ना, बरोबर आहे. पायाने म्हणलं का मी चालत जाणार नाही, माझी काहीच गरज नाही, किंवा मला महत्वाचं वाटत नाही हात, असं पाय म्हणतो का? नाही म्हणत. डोळ्याने सुद्धा कधी म्हणू नये, असं म्हणतही नाही. आमच्या डोळ्यातून अश्रू आपोआप येतात ज्या वेळामध्ये आम्हाला जखम होते. कोणी सांगत नाही, बाजूचा व्यक्ती आम्हाला येऊन सांगत नाही की रड, ऑटोमॅटिक आमच्या डोळ्यातून अश्रू निघायला चालू होतात, कुठलाही व्यक्ती असेल, बरोबर आहे. जर हाताला जखम होते, पायाला जखम होते, शरीराला कुठेही जखम होते, तर डोळ्यातून अश्रू आपोआप येतात, रक्त वाहायला लागतं, आणि तो व्यक्ती डॉक्टरकडे जातो, त्याला मलमपट्टी केली जाते, आणि त्या व्यक्तीला बरं वाटण्यासाठी दुसरा हात सुद्धा त्या हाताची काळजी घेतो, बरोबर आहे. हालेलुया. म्हणजे एक शरीर आहे, आणि ते शरीर कुठलाही अवयव असेल, त्या शरीराची प्रत्येक एक गरज ओळखून त्यानुसार ते शरीर काम करतं. परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला काय सांगतं? परत एकदा ते वचन आम्ही वाचतो की तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताचे कोण आहोत? आम्ही ख्रिस्ताचे कोण आहोत? आम्ही ख्रिस्ताचे कोण आहोत? हालेलुया. अवयव, कोणी पाय आहे, कोणी हात आहे, कोणी डोळे आहेत, कोणी कान आहेत. प्रत्येक एक व्यक्ती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कामाचा आहे, वेगवेगळ्या जबाबदारीचा आहे. परंतु प्रत्येक अवयवाने, जसं मी सांगितलं, डोळ्याच्या नजरेसंबंधीने कमी दिसायला लागलं, पाय चालत गेले, हाताने पैसे काढून दिले, तोंडाने बोलून डॉक्टरांना सांगितलं, कानाने ऐकलं, आणि त्या प्रकारची ट्रीटमेंट त्या व्यक्तीची झाली, बरोबर आहे. एका शरीराची, एका अवयवाची गरज पूर्ण करण्यासाठी बाकीचे अवयव सुद्धा कामात आले. मग आम्ही ख्रिस्ताचे शरीर, आम्ही असताना आम्ही एकमेकांची गरज, एकमेकांची काळजी, एकमेकांची प्रियांनो सहभागिता, एकमेकांचा आदर, एकमेकांचा सन्मान आम्ही केलाच पाहिजे. कारण आमचा मस्तक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि आम्ही त्या मस्तकाच्या अधीनतेमध्ये आम्ही आहोत. त्या अधीनतेमध्ये आम्ही असताना एकमेकांचा आदर, एकमेकांचा सन्मान आणि एकमेकांची आवश्यकता आम्ही पूर्ण केलीच पाहिजे प्रियानो. हालेलुया. कारण प्रत्येकांची पात्रता, प्रत्येकांचे गुण वेगवेगळे आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक व्यक्तींची क्षमता वेगवेगळी आहे, आणि म्हणून प्रियानो आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताचे शरीर आहोत, आम्ही त्याचा अवयव आहोत. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. प्रत्येकांचं काम, प्रत्येकाची जबाबदारी प्रभूने वेगवेगळी दिलेली आहे, आणि आम्ही प्रत्येक जण या मंडळीशी जोडलेले आहोत. हालेलुया. ही मंडळी एक शरीर आहे. ही मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे, आणि आम्ही याच्याशी जोडलेले असताना प्रियानो आम्ही प्रत्येक जण आमची जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. त्यानुसार आम्ही काम करणं गरजेचं आहे. त्यानुसार आमचं प्रियानो जबाबदारी आम्ही ओळखून ती जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. हालेलुया. जर पायाने म्हणलं की मी चालणारच नाही, तर शरीर पुढे सरकेल का? पुढे जाईल का? जाईल का? नाही जाणार. हाताने म्हणलं आता मी हलणारच नाही, आता मला काहीच सांगायचं नाही, व्यक्ती जेवण कसं करणार हो? बनवणार कसं? हालेलुया. डोळे म्हणले मी आता काहीच नाही करणार, मग आता बंदच, आता मी 1 महिनाभर काही उघडणार नाही, मला काम सांगू नको. होईल का? काय होईल? विचार करा. एक दिवस जर डोळे बंद राहिले तर काय होईल? काय होईल? विचार करा. धडका मारू आपण घरामध्ये, हेल्मेट घालून फिरावं लागेल घरामध्ये आपल्याला, बरोबर आहे. आपण प्रत्येक काम व्यवस्थित नाही करू शकत. प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आम्ही कोणालाही डॉमिनेट करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आत्मा
परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हालेलुया. कदाचित आपल्याला वाटत असेल मी फार शिकलेला आहे, कदाचित आपल्याला वाटत असेल माझं फार मोठा वय आहे, माझ्याकडे चांगला अनुभव आहे, माझा परिवार मोठा आहे, मला मान सन्मान आहे. परंतु प्रियानो, आम्ही ख्रिस्तामध्ये सगळे एक आहे, एक समान आहोत. आम्ही एका दृष्टिकोनातून, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून एक आहोत. आणि म्हणून प्रियानो, आमच्यावरती दिलेली जबाबदारी, आमच्यावरती सोपवलेलं काम, आमच्यावरती दिलेली प्रियानो कामगिरी आम्ही आत्म्याने खरेपणाने पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण आम्ही येशू ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही प्रत्येक जण अवयव आहोत. एकमेकांची निगा राखणं गरजेचं आहे, एकमेकांची काळजी घेणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत. बोलू येशू मसीह. त्यानंतर तो आम्हाला एकता, त्याच्या शरीरातून आम्हाला तो शिकवतो. एकता, एकत्रित असणं, एकत्रित जुळून राहणं. हालेलुया. हात वेगळा राहून काहीच नाही करू शकत. करू शकेल का? काहीच नाही करू शकत. तो पूर्णपणे निर्जीव होऊन जाईल. म्हणून आम्ही स्वतःला वेगळे करून प्रियांनो आम्ही काहीच नाही करू शकत. जर आपल्याला वाटत असेल की मी काहीतरी विशेष आहोत, विशेष प्रत्येक व्यक्ती आहे बरं का, हे समजून घ्या. प्रत्येक व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने विशेष आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीने हा विचार करू नये की मी बाकीच्या पेक्षा मी विशेष आहे. नाही, प्रत्येक व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने विशेष आहे. बोलू येशू मसीह. आम्ही त्याच्या दृष्टीने विशेष आहोत. विशेष आहोत म्हणून त्याने निवडलं किंवा विशेष आहोत म्हणून त्याने आम्हाला तारण दिलं असं नाही. आम्ही योग्य तेच नव्हतो, परंतु येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी ओतल्या गेलं, त्याने आम्हाला तारण दिलं. आम्ही प्रत्येक जण तारल्या गेलो आणि त्यानंतर पिऊन आम्ही विशेष ठरल्या गेलो. हालेलुया. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला वैशिष्ट्य मिळालं. आणि म्हणून पियानो, येशू ख्रिस्ताचं शरीर, येशू ख्रिस्ताचं रक्त या संबंधी आम्ही वचन पाहिले. आता आम्ही पाहूया की प्रभू भोजना संबंधीचा स्मरण ही एक विधी, एक संस्कार, स्मरण आणि सामर्थ्य या संबंधी आम्ही पाहूया. प्रभू भोजनाचा विधी आमच्यासाठी संस्कार, एक स्मरण, एक सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची घोषणा करण्यासाठी प्रभू भोजनाच्या संबंधीने पियानो प्रत्येक विश्वासणारा तो सहभागी होत असतो. या संबंधीने एक वचन आम्ही पाहूया. 1 कोरिंथ 10 आणि वचन 16. 1 Corinthians chapter 10 verse 16. 1 कोरिंथ 10:16. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? हालेलुया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे केवळ प्रतिकात्मक कृती नाहीये, तर ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी होणं आहे. त्याचं शरीर आणि त्याचं रक्त ज्या वेळामध्ये आम्ही ग्रहण करतो ना, त्याचं शरीर आणि त्याचं रक्त आमच्यामध्ये येतं. ती फक्त प्रतिकात्मक ती गोष्ट नाहीये. प्रतिकात्मक ती गोष्ट आम्ही करत नाहीये, तर आम्ही खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये आम्ही सहभाग होतो, एक होतो आम्ही त्याच्यामध्ये. हालेलुया. त्याच्याशी आम्ही जुडल्या जातो. आम्ही इतकं त्याच्याशी जुडल्या जातो ना की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोणीही विभक्त करू शकत नाही. की पाऊल ज्या प्रकारे म्हणतो की मला खोली, उंची, रुंदी, सत्ता, अधिकार, सैतान, देवदूत किंवा कुठली गोष्ट मला प्रभूच्या प्रेमापासून मला विभक्त करेल काय? कोणीच नाही. आणि आम्ही एक त्या वेळामध्ये होतो ज्या वेळामध्ये आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होतो, सहभागी होतो. पियानो, आम्ही त्यावेळेस आणखी आणखी आम्ही घट्ट होत चालतो. हालेलुया. सो ही विधी किंवा हे जे संस्कार आहे प्रियांनो, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचं हे स्मरण आहे आणि त्याचं सामर्थ्य या संबंधीने आम्ही या गोष्टी पाहत आहोत. आणखी की विश्वासणाऱ्यांसाठी प्रियांनो एक व्यावहारिक परिणाम काय आहे या संबंधीने आम्ही पाहतोय की दोष, पाप व लज्जापासून प्रियांनो आम्हाला मुक्तता मिळते. येशूचं रक्त पापांची रास झाकून टाकते प्रियांनो. हालेलुया. आमच्या पापाची रास झाकण्याचं जे सामर्थ्य आहे ते केवळ येशूच्या रक्तामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. आता याचा अर्थ हा नाही की आम्ही परत परत पाप करत राहावं. त्याने आम्हाला क्षमा दिली. क्षमा दिल्यानंतर पियांनो आम्ही पश्चातापी राहणं सुद्धा गरजेचं आहे. पापापासून स्वतःला अलिप्त ठेवणं, दूर ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. त्याने आम्हाला पवित्र, निष्कलंक कोकऱ्याच्या रक्तापासून त्याने आम्हाला प्रियांनो
खंडणी भरून त्याने आमच्या प्रत्येकांची मुक्तता केली. त्याने आम्हाला पापातून मुक्तता दिलं. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला दोष, पाप, लज्जापासून त्याने आम्हाला मुक्तता दिलेली असताना आमच्या पापांची जी रास झाकण्याचं सामर्थ्य आहे ते केवळ येशूच्या रक्तामध्ये आहे. सो प्रियांनो, ओळख आणि आपलेपणा सहभागितेतून प्रियांनो आपल्याला प्रत्येकांना मिळत असतो. आणि सहभागितेच्या द्वारे प्रियांनो विश्वासणारा व्यक्ती हा मंडळी संबंधीने प्रियांनो आठवण करत असतो की तो व्यक्ती परमेश्वरासाठी, त्याच्या मंडळीसाठी विशेष आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलेपणा आणि ओळख ही येशू ख्रिस्ताच्या सहभागितेच्या माध्यमातून आम्हाला मिळते. हालेलुया. आम्ही महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्रित येतो आणि एकत्रित येत प्रियांनो या मेजाभोवती आम्ही एकत्रित येत या गोष्टीची आम्हाला आठवण होते, आम्हाला ओळख स्वतःला होते आणि आपलेपणा आपल्याला निर्माण होतो की मी येशूच्या संबंधीने विशेष आहे. हालेलुया. त्यानंतर आत्मिक पोषण आणि सामर्थ्य या संबंधीने प्रियांनो की प्रभू भोजनाचा जो विधी आहे ख्रिस्ताशी एक खोल, टिकाऊ आणि जो संबंध आहे तो प्रस्थापित करण्याची ही क्रिया आहे. हा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये व्यावहारिक परिणाम होत असतो. त्यानंतर प्रियांनो पवित्रतेचं आव्हान या संबंधीने की ज्या वेळामध्ये विश्वासणारा प्रभू भोजनाच्या विधीमध्ये तो सामील होतो, येशूचं रक्त तो स्वीकारतो आणि विश्वासणारा जो आहे तो पवित्रता, प्रीती व एकतेने जगण्याचं आव्हान प्रियांनो या प्रभू भोजनाच्या विधीच्या द्वारे त्याला केल्या जातं. हालेलुया. कारण आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि त्याचं रक्त हे कसं आहे, आम्हाला क्षमा देणार आहे, शुद्ध करणार आहे, मुक्तता देणार आहे, आम्हाला देवापर्यंत पोहोचणार आहे आणि वाईटापासून विजय देणार आहे. येशू ख्रिस्ताचं रक्त, शरीर आम्हाला आरोग्य देणार आहे, आम्हाला पोषण देणार आहे, आम्हाला एकत्रित करणार आहे. सो येशू ख्रिस्ताच्या या मेजाभोवती आम्ही आल्यानंतर येशू ख्रिस्ताचं हे पवित्र विधी प्रियांनो आम्हाला आव्हान देतं की आम्ही पवित्रतेमध्ये, आम्ही प्रीतीमध्ये आणि एकतेमध्ये जगण्याचं आव्हान आम्हाला करतं. हालेलुया. स्वामी या ठिकाणामध्ये पाहिलं की येशूच्या रक्तामध्ये आणि त्याच्या शरीरामध्ये जी सामर्थ्य आहे, त्याच्या रक्ताचं सामर्थ्य आम्ही पाहिलं की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही आणि रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते. रक्त की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की हे माझं नवीन कराराचं रक्त आहे आणि ते रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या बलिस्तंभावरती अर्पिल्या गेलं. की त्याच्या रक्तामध्ये जे सामर्थ्य आहे क्षमा, शुद्ध करण्याचं, आणि त्याच प्रकारे त्याच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे मुक्तता देण्याचं. रक्तामध्ये सामर्थ्य आहे की येशूच्या द्वारे प्रियांनो आम्ही पित्यापर्यंत पोहोचण्याचं. रक्तामध्ये सामर्थ्य आहे वाईटावरती विजय मिळवण्याचं. येशू ख्रिस्ताच्या शरीरासंबंधी आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्ताच्या शरीराचं आम्ही प्रत्येक जण स्मरण करतो ज्या वेळामध्ये आम्ही ती भाकर खातो. येशू ख्रिस्ताच्या बसलेल्या फटक्यांनी प्रियांनो आम्हाला आरोग्य आम्हाला मिळालेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या आध्यात्मिक जे आम्हाला प्रत्येकांना प्रियांनो जे सामर्थ्य आहे ते आहे आरोग्याचं. आम्हाला सामर्थ्य आहे येशू ख्रिस्ताच्या शरीराचं की पोषण ते आम्हाला करतं. येशू ख्रिस्ताचं शरीर आम्हाला एकत्रित करतं, आम्हाला एकता आमच्या जीवनामध्ये आणतं. सो प्रियांनो हा विधी आमच्यासाठी प्रियांनो एक प्रतिकात्मक विधी किंवा कृती नाहीये, तर ही खऱ्या अर्थाने ख्रिस्ताच्या जीवनाचा सहभाग आमच्यासाठी आहे. सो आम्ही नित्य या सहभागितेमध्ये येणं गरजेचं आहे. कारण योहान शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं माझं शरीर हे खरं खाद्य आहे आणि माझं रक्त हे खरं पेय आहे. आम्ही प्रत्येकाने यातून खावं आणि यातून आम्ही प्यावं, आम्ही स्वतःला शुद्ध आणि पवित्र करावं. प्रभू आपल्याला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. मी विनंती करतो की जसं तुम्ही हे वचन ऐकताय, हे वचन तुम्ही इतरांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि इतरांना सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.